गौतम बुद्ध म्हणतात, सारे धर्म मनपुरस्सर, मनप्रधान, मनोमय असतात. जर कोणी दुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो तर दुःख त्याचे मागे लागते, जसे गाडी खेचणारेचे मागे चाक लागते. याउलट जर कोणी प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो तर कधी सोडून जाणारे छायेप्रमाणे सुख त्याच्या मागे येते. एकदा तत्कालीन मगध सम्राट अजातशत्रू गौतम बुद्धांकडे आला आणि म्हणाला, बुद्धा, तुम्हाला भेटण्यापूर्वी मी एक क्रूर आणि भयंकर सम्राट म्हणून ओळखला जात होतो. केवळ माझ्या नावाच्या उल्लेखानेही लोक थरथर कापत असायचे. मी जीव घेण्यापूर्वी दोनदा विचारही करत नव्हतो आणि किरकोळ गुन्ह्यांसाठीही गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा देत होतो. लोक मला मृत्यूचे प्रतीक मानायचे आणि शेजारची राज्ये नेहमी भीतीच्या छायेत जगत असायची. जसा मी वैशाली प्रजासत्ताकावर हल्ला करून त्यांना नष्ट केले, तसेच मी कधी करेन या भीतीने ते ग्रासलेले असायचे. कोणतेही राज्य माझ्या विरुद्ध कट रचण्याचा किंवा मगधवर हल्ला करण्याचा विचारही करू शकत नव्हते. पण आज तीच राज्ये माझ्या विरुद्ध आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध कट रचत आहेत. शेजारची राज्ये मगध साम्राज्याच्या सीमेवरील भूभाग बळकावण्याचा आणि मगधच्या व्यापाऱ्यांचा व्यापार विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सम्राट अजातशत्रू पुढे म्हणाला, बुद्धा, मला तुमच्या अहिंसेच्या कल्पना समजतात, पण माझा एक प्रश्न आहे. बुद्ध म्हणाले, तुम्ही निःसंकोचपणे विचारू शकता. तो म्हणाला, अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि आपल्या प्रजेला राज्याच्या कायद्यांचे पालन करायला लावणे हे राजाचे कर्तव्य आहे. पण यात हिंसाचार होईल, लोकांना त्रास होईल, रक्तपात होईल. मग एका गुन्हेगाराला शिक्षा करणे अन्यायकारक आहे का? आपल्या राज्यासाठी, आपल्या संपत्तीसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी युद्ध करणे चुकीचे आहे का? बुद्ध म्हणाले, अजातशत्रू, या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. एकेकाळी एका गावात एक अत्यंत विषारी साप राहत होता. त्याने अगणित लोकांना चावून ठार मारले होते. तो जिथे राहत होता त्या झाडाजवळून जायलाही लोक घाबरत असायचे. मुले तर त्या झाडाखाली खेळण्याचा विचारही करत नव्हते. मग एके दिवशी एक भिक्षू त्या वाटेवरून जात होता आणि विश्रांतीसाठी बसला. भिक्षूला बसलेले पाहून तो साप त्याला चावण्यासाठी खाली आला. पण सापाच्या येण्याने भिक्षू घाबरलेला दिसला नाही, तो शांत राहिला. सापाला आश्चर्य वाटले. आपली जीभ बाहेर काढून तो म्हणाला, मी एक अत्यंत विषारी साप आहे, तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? मी जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे गेलो आहे, आता मला कशाचीही भीती वाटत नाही. भिक्षूचे शब्द ऐकून त्या सापाने त्या दिवसापासून कोणालाही इजा करण्याचा निश्चय केला. तो साप अहिंसक झाला होता आणि त्याने चावणे थांबवले होते. ही बातमी गावभर पसरली आणि लोकांनी सापाला घाबरणे सोडून दिले. मुले त्याच्यावर दगडफेक करू लागली, पण तो कोणालाही इजा करत नसे. त्याने कीटक खाणेही सोडून दिले. तो रात्री थोडे गवत खायचा आणि सकाळी भूक व वेदनेने अशक्त होऊन हल्ल्याला सामोरा जायचा. एके दिवशी तोच भिक्षू तिथून जात होता. त्याने सापाला विचारले आणि सापाने आपली कहाणी सांगितली. हे ऐकून भिक्षू हसला आणि म्हणाला, मी तुला चावू नकोस असे सांगितले होते, पण तू फुटकारणे का थांबवलेस? बुद्ध पुढे म्हणाले, कोणतीही गोष्ट जी अतिरेकी असते तिचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास ती हिंसक बनते. गुन्हेगार तुमचे भाऊ असले तरी त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा झालीच पाहिजे. पण लक्षात ठेवा, न्यायाधीशाने वैयक्तिक शत्रुत्वापोटी कोणालाही शिक्षा देऊ नये. उलट गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा झाली पाहिजे. जर क्रोध, लोभ आणि मत्सर आड आले तर न्याय मिळणार नाही आणि मानवतेचा नाश होईल. वाईटाचा नायनाट करण्यासाठी युद्ध आवश्यक असेल तर ते करा, पण स्वतः कधीही युद्ध करू नका. जर तुम्हाला युद्ध करावेच लागले तर ते केवळ योग्य हेतूसाठीच करा. अजातशत्रूने बुद्धासमोर हात जोडून म्हटले, बुद्धा, तुमच्या शब्दांनी माझ्या मनातील सर्व प्रश्न आणि गोंधळ शांत केला आहे. अजातशत्रूने बुद्धांची परवानगी घेतली आणि तो महालात परतला. मित्रांनो, आता आपण चर्चा करूया की चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी का घडतात. याचे उत्तर साप आणि भिक्षूच्या गोष्टीत दडलेले आहे. जे लोक स्वतःला चांगले समजतात ते तसे असतात, कारण ते प्रत्येकाचे ऐकतात, लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, नेहमी स्वतःशी तडजोड करतात
पण सर्वांना मदत करतात, कोणालाही चांगले किंवा वाईट काहीही बोलत नाही आणि कधीही रागावत नाही. वास्तविक पाहता असे लोक चांगले नसून दुर्बळ आणि भित्रे असतात, कारण असे लोक इतरांकडून स्तुती ऐकण्याच्या प्रयत्नात अन्याय होताना पाहूनही गप्प राहतात. त्यांना भीती वाटते की जर त्यांनी कोणाविरुद्ध आवाज उठवला तर त्यांच्यासोबतचे त्यांचे संबंध बिघडतील आणि त्यांच्या नजरेत ती एक चांगली व्यक्ती राहणार नाही. असे लोक चांगले दिसण्याच्या प्रयत्नात नेहमी इतरांशी सहमत होतात आणि त्यांची खुशामत करतात. ते आपल्या हक्कांसाठी कधीच लढत नाही आणि नेहमी स्वतःच्या फायद्यासाठी तडजोड करतात. मग ते लोकांना सांगत फिरतात, मी समाधानी आहे, मी सहनशील आहे, म्हणूनच मी मागे आहे, पण प्रत्यक्षात तसे काहीही घडत नाही. ते केवळ आपला भित्रेपणा लपवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी हेच गाणे पुन्हा पुन्हा गातात. अशा लोकांना वाटते की त्यांच्या सवयींमुळे लोक त्यांना पसंत करतात, त्यांना चांगली व्यक्ती मानतात आणि त्यांचा आदर करतात, पण प्रत्यक्षात तसे काहीही घडत नाही. जरी लोक त्यांना थेट काही बोलले नाही तरी प्रत्येकाला समजते की ते भित्रे आणि कमजोर आहेत, त्यांना स्वतःच्याच कल्पनांबद्दल खात्री नाही. आणि जेव्हा कुटुंबात किंवा समाजात धाडसी आणि मोठी कृती करण्याची वेळ येते तेव्हा अशा लोकांना नेहमीच बाजूला सारले जाते. कोणीही त्यांना प्रश्न विचारत नाही, ते फक्त स्वतःशी चांगले असण्याचे नाटक करतात. तर मग चांगली व्यक्ती कोण आहे? चांगली व्यक्ती ती असते जी नम्र असते पण चुकीपुढे झुकत नाही. ती तडजोड करते पण आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभीही राहते. तर याचा अर्थ असा की चांगले किंवा वाईट कोणाच्याही बाबतीत घडत नाही, प्रत्येकजण आपल्या कर्माचे फळ भोगतो. जे चांगले असण्याचे ढोंग करतात त्यांना त्यांच्या खुशामतीचे, चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभे राहण्याचे, आपल्या हक्कांसाठी लढण्याचे, गोष्टी सहज मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आणि सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नांचे फळ मिळते. आणि जो सरळमार्गी, मेहनती, जबाबदारी घेण्याचे धाडस असलेला आणि स्वतःवर विश्वास ठेवणारा असतो तो आपल्या कर्माचे फळ भोगतो. आणि असे नाही की काहीतरी करणे हे कर्मच असते, माणसाचे विचार हेच त्याचे कर्म असते, कारण विचारच अंतिमता कृतीत रूपांतरित होतात. तर विचारांच्या स्वरूपातील ह्या कृती ज्या आपल्याला दिसत नाहीत त्यांचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच बहुतेक लोक नेहमी तक्रार करत असतात की मी कोणाचेही काही वाईट केलेले नाही, मग माझ्यासोबतच असे का घडत आहे? तर त्यांच्यासोबत गोष्टी वाईट घडण्याचे कारण म्हणजे विचारांच्या स्वरूपातील ह्या कृती ज्या बाहेरून दिसत नाहीत पण आपण त्या आपल्या मनात केलेल्या असतात. म्हणूनच माणसाने केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही आपल्या विचारांनी चांगले असणे महत्वाचे आहे. आणि जो असा असतो तो कधीही आपल्या नशिबाला दोष देत नाही की वाईट गोष्टी फक्त माझ्यासोबतच का घडत आहेत. याउलट तो आपल्या प्रत्येक परिस्थितीची जबाबदारी स्वतःच घेतो.